नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्णवने आता निर्णय घेतला त्याच्या बहिणीला सगळं काही सत्य सांगण्याचा. पण मामांचं म्हणणं असतं तिची तब्येत नाजूक आहे, आता ती 2 जीवांची आहे, तिला असले धक्के आपण देणं सहन होणार नाही आणि तिच्या जीवाला जर काही झालं तर. पण अर्णव म्हणतो नाही, माझ्या बहिणीने माझ्यासोबत सगळे काही चटके सहन केलेले आहे. आम्ही लहान वयातच खूप काय काय सहन केलं. जसा मी स्ट्रॉंग आहे ना, तसं आता माझ्या ताईलाही स्ट्रॉंग व्हावंच लागेल आणि ती असणार, मला माहिती आहे. आता मी तिला सगळं सत्य सांगेल आणि माझ्या पद्धतीने तिला सगळं समजावून सांगेल. ती माझं ऐकेल, माझी बहीण माझ्यासारखी स्ट्रॉंग आहे, असं म्हणत अर्णव आता निर्णय घेतो. मामा म्हणतात, बरं तुला वाटतंय तर ठीक आहे, पण माझं असं मत होतं तू सांगू नये. पण आता तू इतका हट्टीपणा करतोय तर कर बाबा, तुला काय करायचं ते. अर्णवने आता हट्ट त्याचा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपल्याला राकेश ज्या गोष्टीसाठी ब्लॅकमेल करतोय ती वजहच संपून टाकायची. जे कारण आहे ना तेच आता अंजलीला सांगून द्यायचं, म्हणजे तो आपल्याला ब्लॅकमेलच करणार नाही, असा ठाम निर्णय अर्णवने घेतलेला असतो. आणि अर्णव आता घराच्या दिशेने निघू लागतो. इकडे आजी फाडफाड ईश्वरीला बोललेली असते, तुझ्यामुळे आमच्या घरात वातावरण खराब झालं, माझा नातू घर सोडून गेला तुझ्यामुळे, असं म्हणत तुला कधीही माफ करणार नाही असंही आजी म्हणते. ते सगळं काही नम्रता ऐकत असते, ईश्वरी सांगत असते आणि ईश्वरी ढसाढसा रडत असते. मी किती गोष्टींसाठी कारणीभूत आहे, माझ्यामुळे किती घटना घडल्यात, मी किती वाईट आहे असं आता ईश्वरीला वाटू लागतं. आणि हे सगळं काही जे घडते ते माझ्याचमुळे घडतं असं म्हणत स्वतःला ती दोष देत असते. मी कधीच माफ करणार नाही. जर अर्णव सरांना जर काही झालं, ते घरी आले नाही, त्यांच्या जीवाचं काही झालं तर मी काय करू असं म्हणत बिचारी इतकी रडत असते. तिला सावरण्यात इतका प्रयत्न नम्रता करत असते, तिला किती सांगत असते, पण नम्रताच्याकडनं ती सावरली जातच नाही. शेवटी ती विचार करते आणि आकाश सरांना विचारून त्यांच्या घरात काय चाललं आहे त्याची माहिती काढावी का. मग ती लगेचच ईश्वरीला म्हणते, तू शांत हो, तुझं डोकं शांत कर आणि मी ना त्या आकाश सरांना फोन करून त्यांच्या घरी काय चाललं आहे त्याची माहिती काढते हवं तर. इकडे ईश्वरीचं डोकं फुटायला होत असतं, काय समजत नाही, काय करावं, कुणाशी कॉन्टॅक्ट करावा. आता कुठे असतील अर्णव सर, त्यांचा झालेला अपमान त्यांना सहन झाला नसेल म्हणूनच ते घर सोडून गेले, त्यांच्या जीवाचं काही झालं. पण ती नम्रता तिला सांगत असते, असं काहीही होणार नाही, सर खूप स्ट्रॉंग आहे, मी ना आकाश सरांना फोन करते, तिकडे काय घडते ते विचारते, आता तू पहिल्यांदी रडणं बंद कर बाई. आजी इकडे काळजीत असते आणि अजूनही आपला नातू घरी आलेला नाही, आपल्याकडनं काय चूक झाली, त्याला एवढे प्रश्नच करायला नको होते. तितक्यात मामा येऊन आजीला सांगतात, माझं बोलणं झालं आहे अर्णवशी, अर्णव लवकरच घरी येतो आहे, त्यामुळे आता तू काळजी करू नको. हे बोलणं ऐकल्यानंतर लावण्या लगेच त्यांच्यामध्ये बोलू लागते, काळजी, तुमचा फोन उचलला आणि माझा उचलला नाही असं का. तिथेही ती वाद घालत असते आणि ह्या गोष्टीला वल्लवी हवा देत असते. त्यात आजी तिला म्हणते, फोन उचलणं महत्त्वाचं होतं, माझा नातू सुखरूप आहे ना, तो घरी येतो आहे ना, हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यात ना मामा सांगू लागतात, आता अर्णव घरी आल्यानंतर प्रश्नांचा भडीमार करू नका. लावण्याचं मत असतं आपण आल्या आल्या त्याच्याशी त्याच्या मनात काय चाललं आहे विचारून घ्यावं, त्याच्याशी बोलावं, तो टोकाचा निर्णय घेणार नाही म्हणजे. पण आजी त्या सगळ्यांना सांगते, माझा नातू कसा आहे लावण्या तुला माहिती नाही, मला माहिती आहे ना. माझ्या नातवाला फक्त घरी येऊ दे, तो शांत का बसे ना, बसून राहू दे, त्याला काहीही कोणीही विचारायचं नाही, त्याचं मन शांत झालं की तो पुन्हा पूर्वीसारखा होईल. आता घरी आल्या आल्या कोणीही त्याला प्रश्न करायचे नाही, काहीही विचारायचं नाही. देवाची तर मी आभारच मानते, माझा नातू घरी येणार म्हटल्यानंतर. तितक्यात आकाशला नम्रताचा फोन येतो, तुमच्या घरी काय चाललं आहे विचारण्यासाठी. त्यावेळेला तो तिच्याशी भार भांडून बोलू लागतो, तुटकपणे वागू लागतो. तो तिला म्हणतो, तुझ्या वडिलांनी माझ्या भावाला मारायची गरज नव्हती, त्याच्या कानाखाली पब्लिकली मारली, सगळा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याचा किती अपमान झाला, माझा दादा किती मानी आणि स्वाभिमानी आहे, त्यांनी किती नाव कमवलं त्याचं, आणि तुझ्या वडिलांना राग आला म्हणून त्यांनी मारलं. कितीही राग यायला आला असता तरी त्यांनी मारायला नको होतं, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही. नम्रता विचारत असते, ते कुठे आहे, तर तो सांगतो, ते लवकरच घरी येतोय, त्याच्याशी बोलणं झालंय, तो रागावून निघून गेला होता पण आता येतोय, त्याचं डोकं शांत झालं की सगळं काही पूर्वीसारखं होईल. पण इथून पुढे तुमचे आणि आमचे संबंध कधीही सुधारणार नाही, कारण तुझ्या वडिलांनी खूप मोठी चूक केली माझ्या भावाच्या कानाखाली पब्लिकली मारून, असं म्हणत नम्रता त्याला समजत असते, माझं ऐकून तरी घ्या. पण एकदम तुटकपणे तो तिचा फोन कट करून टाकतो, इथून पुढे मला फोन करू नको असंही सांगतो आणि फोन ठेवतो. हे सगळं ती ईश्वरीला सांगते. ईश्वरीच्या जीवात जीव येतो की अर्णव घरी आला आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही. इकडे अंजलीची तब्येत बिघडते, डॉक्टर आलेले असतात.
आणि राकेश नालायक हसत असतो गालातले गालात. त्याला ते क्षण आठवतात जेव्हा रूममध्ये तो अंजलीला घेऊन येतो, तिची तब्येत खराब करण्यासाठी तिला दुधात औषध मिसळून देतो आणि तिला टेन्शन देऊ लागतो की तुझा भाऊ खूपच चिडका आहे, खूपच असा तसा म्हणून, आणि त्याचं खरंच किती चुकतं, त्याचं लग्न होणार आहे आणि तो घर सोडून गेला आहे, हे किती चुकीचं आहे. आता ह्या सगळ्यांवरती अंजली म्हणत असते माझ्या भावाचं मन दुखावलं गेलं आहे, त्याला त्याच्या मनात काय चाललं हे कोणीच समजून घेत नाही, कोणीच विचारत नाही, म्हणून तो असं करतो आहे. मी त्याच्याशी बोलले की सगळं काही त्याच्या मनातलं मला समजेल आणि त्याची मुसीबत मी कमी करेल. अंजली त्याच्याशी बोलणार, त्याला मनातलं विचारणार, मग ते दोघांमध्ये पॅचअप होणार, माझा पत्ता कट होणार असं राकेशला वाटू लागतं. मग राकेश तिला आणखी घाबरवू लागतो की अर्णव घर सोडून गेला, त्याने त्याच्या जीवाचं काही एखाद्या मुलीसाठी केलं तर. असं सगळं ऐकल्यानंतर अंजली तिथल्या तिथेच लगेच चक्कर येऊन खाली गळून पडते आणि तिला सावरत सावरत राकेश तिला समजवत येत असतो की काही तू काळजी करू नको, फक्त आपल्या बाळाचा विचार कर, कुणाचा विचार करू नको. अर्णव त्याच्या स्वभावामुळे त्याचं हे नुकसान होतं आहे असं म्हणेपर्यंत तोपर्यंत ती चक्कर येऊन पडलीही आणि तिला मग तो कॉटो ठेवतो, सगळ्या घरातल्यांना हाका मारतो, डॉक्टरला बोलवलं जातं आणि ते सगळं आठवून त्याला खूप छान वाटत असतं की आता तो अर्णवच्या बहिणीला काही सांगू शकणार नाही, कारण तिची इतकी तब्येत बिघडली म्हटल्यानंतर. त्यात डॉक्टर चेकअप करतात. शुद्धीवर आल्यानंतर अंजली त्यांना म्हणत असते मला काय झाले, तिला काहीही आठवत नाही आणि अंजलीला तो सांगतो तू फक्त आता आराम कर. राकेश त्याच्या पद्धतीने सगळं काही त्याच्या बाजूने कसं करता येईल तसं करतच आहे. इकडे ईश्वरीची जीवात जीव येतो, अर्णव सर लवकर घरी जातील, आता आजींच्या जीवात जीव येईन असं सगळं. आणि आई आल्यानंतर तिचे डोळे पुसत ती लगेच तिचा चेहरा फिरवते. आईच्या लक्षात येतं की काहीतरी झालं आहे. मग ती विचारू लागते, तिला सगळी हकीकत नम्रता सांगते आणि या सगळ्या प्रकरणामुळे खरं तर आता त्यांच्या घरातल्यांशी माझे संबंध इतके खराब झाले ते कधीच सुधारू शकत नाही, मला खूप हेल्पलेस वाटते, हे सगळं माझ्यामुळे घडते आई असं म्हणत ती म्हणते माझी काय चूक झाली असेल, मला माफ कोण करील, बाबाही चिडले माझ्यावर, तिकडे सगळेजण, माझी काय गलती आहे तेच मला कळत नाही. हे सगळं बोलताना तिच्या आई ऐकून घेते आणि तिला समजून सांगते, कारण असे प्रसंग आपल्या आयुष्यात येतात, त्यातनं आपल्याला स्वतःला सावरून बाहेर पाडावं लागतं. वेळ गेली की त्याच्यावरती मलमही आपोआप लागला जातो आणि ते संकट हळूहळू निस्तरू लागतात. असं सगळं काही आई प्रेमाने तिला समजवते, कुणाचंही टेन्शन घेऊ नको, तू स्वतःचं मन शांत ठेव आणि काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या परमेश्वर घडवून आणतो, त्याच्यावर विश्वास ठेवायचा, थोडा वेळ जाऊ द्यायचा, काळ जाऊ द्यायचा. काळ आणि वेळाशिवाय काहीच औषधच नाही काही गोष्टींवरती. आपण कितीही स्वतःचा जीव जाळला, कितीही रडलो, काहीही केलं, पण त्या गोष्टी पुन्हा पूर्ववत होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. तो वेळ तू दे आणि स्वतःचं मन शांत ठेव, देवावरती विश्वास ठेव, नक्कीच तुझ्या आयुष्यात चांगले क्षणही येतील, गेलेले हे वाईट क्षणही जातील असं म्हणत तिला ती मिठीत घेते आणि तिला शांत करते, रडू नको समजून सांगते. अर्णव घरी पोचतो, त्याच्या मनात आता एकच विचार, ताईशी सगळं काही बोलून घ्यायचं, समजून सांगवायचं असा विचार करून तो घराच्या दिशेने जाऊ लागतो. आता काही झालं तर डायरेक्ट ताईकडे जायचं आणि घरात घुसल्या मामा त्याला म्हणतात ऐक माझं, तर तो म्हणतो नाही मला आधी ताईला सगळं सांगायचं आहे. तावातावाने तो निघतो. मामा त्याचा हात पकडून त्याला सांगतात की डॉक्टर आले आहे, ताईची तब्येत बिघडली आहे, तिला आत्ता ह्या प्रसंगी काहीही सांगता येणार नाही, ती बेशुद्ध आहे. असं ऐकल्यानंतर लगेचच अर्णव घाबरतो, काय झालं ताईला, त्या राकेशने तर काही केलं नाही ना. तेव्हा तो म्हणतो नाही रे, ती 2 जीवाशी आहे, तू घराच्या बाहेर निघून गेल्याने तिला टेन्शन आलं आणि त्याच्यामुळे ती चक्कर येऊन पडली. थोड्याच गोष्टींनी तिचं मन किती बावरतं आहे, किती हळव्या मनाची आहे ती, तिला समजून घ्यायला हवं असं म्हणत मग अर्णव म्हणतो बरं मी नाही सांगणार तिला काही, फक्त तिला जाऊन भेटूया मला असं म्हणत तो रूममध्ये जातो. तिला भेटायला तिच्याकडे जाऊन बसतो. समोर राकेशकडे नजर टाकतो. राकेश गालातले गालात गोड हसत असतो. सुंदर दिसतो राकेश, वा. तितक्यात भावाचा स्पर्श लागल्यास बहीण जागी होते आणि त्याला ती विचारते कुठे गेला होतास तू नव्हतास तर माझा जीव किती खालीवर होत होतास, तुझ्यासाठी माहिती आहे ना मला किती वाईट वाटतं जर तू माझं ऐकलं नाही तर, कुठे गेला मला सोडून. तितक्यातच डॉक्टर सगळं ऐकत असतात. अर्णव सोबत लगेच राकेशही बोलू लागतो
अरे बाबा, आता तू माझ्या बायकोची काळजी घे. तुझ्या टेन्शनमुळे माझ्या बायकोचं जर काही बरं वाईट झालं, तिच्या टेन्शनमध्ये काय झालं, माझ्या बाळाचाही जीव तिच्यासोबत आहे, दोघांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असं काय वागू नको, असं म्हणत राकेश अर्णवशी बोलत असतो. अर्णवला समजलं ना मी काय सांगतोय, समजतंय का, असं म्हणू लागतो राकेशकडे. अर्णव रागारागाने पाहू लागतो आणि त्याच्या बहिणीला तो म्हणतो, ताई कसलंच टेन्शन घ्यायचं नाही, मी तुझ्यासोबत इथेच आहे. आणि राकेशही तिला तेच समजवतो, बघ तुझा भाऊ तुझं सगळं ऐकेल, तुझ्या सुखासाठी तो काहीही करू शकतो, हो की नाही अर्णव, असं म्हणत अर्णवकडे इशारे करत ते बोलत असतो, धमकीच देत असतो जवळजवळ, की फक्त तोंड बंद ठेव, नाही तर तुझ्या बहिणीचा जीव धोक्यात आहे. डॉक्टर मग अर्णवला रूमच्या बाहेर बोलवतात. ती त्यांना सांगू लागते की त्यांची काळजी घ्यायला हवी आपल्याला. राकेशला हे काय बोलतंय ते ऐकण्याची उत्सुकता, मग त्यांच्या मागे जाऊन तो त्यांच्या गप्पा ऐकू लागतो. डॉक्टर सांगतात की तिची तब्येत परिस्थिती खूप नाजूक आहे, तिच्यापर्यंत कसलीही वाईट खबर बातमी तिच्यापर्यंत कानापर्यंत पोचवू नका, त्यामुळे तिच्या जीवाला आणि तिच्यासोबत तिच्या बाळाच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मग आम्हीही त्यांना वाचवू शकणार नाही. त्या जितक्या आनंदी राहतील तितक्या आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हीच गोष्ट आहे मला तुम्हाला सांगायची आहे, त्यांची काळजी घ्यायला हवी आणि त्यांच्या जीवाला साठीच आपण आता प्रयत्न करायचे की तिला आनंदी ठेवायचे, तिचे काही महिने आनंदात गेले पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर मग डॉक्टर निघतात. अर्णवला मात्र आता टेन्शन आलं आहे, काय करावं काही सुचेना. मामा त्याला विचारत असतात काय करायचं. राकेश मग हे सगळं ऐकल्यानंतर हसतच दोघांकडे जातो आणि सांगतो, बघा डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला की काळजी घ्यायची तुझ्या बहिणीची, तिला कसले सत्य सांगण्याची घाई गडबड करू नको, नाही तर तुझी बहीण जीवाला मुकेल रे, असं म्हणत हसत असतो. अर्णव आता टेन्शनमध्ये असतो. ईश्वरीला तिची बहीण नम्रता समजवत असते की तू नकळतपणे अर्णवच्या प्रेमात पडली आहे, तुला समजत का नाही आहे, तुझ्याकडे आत्ताही वेळ आहे, तू त्या राकेशशी लग्न करू नको, अर्णवशीच लग्न कर, असं म्हटल्यानंतर ती आता तिच्याकडे बघत विचार करत असते. इकडे अंजली, तू इतका डेस्परेट का होता भेटण्यासाठी ईश्वरीला, तुला काही सांगायचं आहे मला सांग, मी तिला मेसेज पोचवते, तुझं नाही ऐकणार ती, पण माझं नक्की ऐकेल, मला सांग तुला काय सांगायचं आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही ताई काहीच नाही. आता ताईला अर्णव सांगू शकेल का मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि ताई ह्या दोघांची मध्यस्थी करून यांना एकत्र आणू शकेल का. हे सगळं पाहणं खरंच खूप छान आणि मोठा ट्विस्ट आणणारी गोष्ट आहे, ती आपण पाहूयाच. आणि इकडे राकेशच्या इच्छेनुसार ईश्वरीच्या वडिलांनी लग्नाचा मुहूर्त काढला आहे आणि तो पहिलाच मुहूर्त 15 दिवसांनी आहे. हे ऐकल्यानंतर ईश्वरीला आणि नम्रताला खूप मोठा धक्का बसला आहे. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.